तर नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ। तर सर्वप्रथम धन्यवाद आमच्या या व्हिडिओवरती आल्याबद्दल। तर मी सर्वप्रथम तुमच्या समोर हात जोडून सांगतोय की एकदा मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हणा, बघा किती चांगले वाटते। आणि आजची ही व्हिडिओ माझ्यासाठी भरपूरच खास राहणार आहे, कारण की आज मी सर्वप्रथम स्वतःच्या आवाजाने स्वामींची सेवा करायला जाणार आहे। म्हणून तुम्ही सुद्धा मला थोडीशी मदत करा आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर एकदा नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब केलात की मला सुद्धा चांगले वाटते स्वामींची सेवा करायला। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे जे की स्वामींचा संदेश स्वामी पहिले देऊन गेलेले आहेत आणि तो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे हा भरपूरच महत्त्वपूर्ण आहे। म्हणून ही व्हिडिओ आत्तापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा। आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल ना तर एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। चला तर आपण आपल्या स्वामींच्या विचाराकडे वळूया। तर सर्वप्रथम स्वामी म्हणतात काय की माणूस, ज्या माणसामध्ये माणुसकी नाही तो माणूसच नाही। सध्याच्या वेळेत, सध्याच्या कलयुगामध्ये आपल्याला माणुसकी हा सर्वात मोठी गोष्ट, ही सर्वात महत्त्वाची बाबी जी की आपल्याला समजून घेणे आत्ताच्या वेळेत अत्यंत महत्त्वाची झालेली आहे। आणि सध्याच्या वेळेमध्ये माणुसकी नावाची कोणतीच गोष्ट राहिलेली नाही। कोण कोणालाच मदत करत नाही आणि कोणीच कोणाला सपोर्ट करत नाही। फक्त तुम्ही एवढे लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्या माणसाला मदत केलात, जर तुम्ही दुसऱ्या माणसाची सेवा केलात किंवा त्या माणसाला थोडीशी काही ना कमी सुद्धा होईना तरी तुम्ही त्याला मदत केलात, तरी सुद्धा तुम्हाला त्यातून काही ना काहीतरी फळ मिळणार। जर तुमचे कर्म चांगले असतील, जर तुमचे विचार चांगले असतील, जर तुमची वागणूक चांगली असेल, जर तुमचे प्रेम चांगले असेल, जर तुमची माणूस ओळखण्याची निरीक्षण शक्ती चांगली असेल, जर तुम्हाला स्वामींवरती विश्वास चांगला असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार। आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारे अडथळे येत आहेत तर फक्त एवढे लक्षात ठेवा, तुम्ही यापैकी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती अडत आहात, यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरती चुकत आहात। तर एकदा तुम्ही डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्था मी कुठे चुकत आहे हे मला नक्की सांग असे म्हणा। बघा तुमच्यापर्यंत संदेश पोहोचणार, कारण की स्वामी हे प्रत्येक भक्ताला त्यांच्यापर्यंत त्यांचा संदेश पोहोचवतात। जर तो भक्त चांगला असेल तर त्यांच्यापर्यंत चांगला संदेश पाठवणार, आणि जर तो भक्त थोडासा वाईट विचार सुद्धा करत असेल तर स्वामी त्याला समजवण्याचा प्रयत्न सुद्धा करणार, कारण की सध्याच्या वेळेत भरपूर लोकांना हा स्वामींचा अनुभव आलेला आहे। आणि अशीच एक स्वामींची गोष्ट आहे जी गोष्ट तुम्हाला नक्कीच पाहायला पाहिजे, जे की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ती व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूरच अत्याधिक महत्त्वाची होणार आहे। म्हणून ती व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्कीच बघा। आणि आता ह्यानंतर एकदमच महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुम्ही पहिले माणूस ओळखायला शिका, कारण की सध्याच्या वेळेमध्ये माणूस हाच माणसाचा दुश्मन आहे। आत्ताच्या वेळेत आपल्याला जवळपास आपल्या खऱ्या नात्यांवरती सुद्धा विश्वास करता येणार नाही, कारण की सध्याची माणसं आपल्याच माणसाच्या प्रगतीवरती जळतात। आणि स्वामींनी हे पहिलेच सांगून ठेवलेले की पुढची जी वेळ येणार आहे, जी माझ्या भक्तांवरती वेळ येणार आहे, ती वेळ भरपूरच कठीण राहणार आहे। आणि त्या वेळेला मात करण्यासाठी मी त्यांना शक्ती सुद्धा देईन, फक्त त्या वेळेचा पुरेपूर वापर करून, त्या वेळेचा बरोबर वापर करून आमच्या स्वामी भक्तांनी त्या गोष्टीतनं बाहेर निघणे हे त्यांचे काम आहे। बाकी मी त्यांच्या सोबत आहे असे स्वामींनी स्वतःहून सांगितलेले। तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, स्वामी हे तुमच्या सर्वात महत्त्वाची बाबी जी की आपल्याला समजून घेणे आत्ताच्या वेळेत अत्यंत महत्त्वाची झालेली आहे। आणि सध्याच्या वेळेमध्ये माणुसकी नावाची कोणतीच गोष्ट राहिलेली नाही। कोण कोणालाच मदत करत नाही आणि कोणीच कोणाला सपोर्ट करत नाही। फक्त तुम्ही एवढे लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्या माणसाला मदत केलात, जर तुम्ही दुसऱ्या माणसाची सेवा केलात किंवा त्या माणसाला थोडीशी काही ना कमी सुद्धा होईना तरी तुम्ही त्याला मदत केलात,
तरी सुद्धा तुम्हाला त्यातून काही ना काहीतरी फळ मिळणार. जर तुमचे कर्म चांगले असतील, जर तुमचे विचार चांगले असतील, जर तुमची वागणूक चांगली असेल, जर तुमचे प्रेम चांगले असेल, जर तुमची माणूस ओळखण्याची निरीक्षण शक्ती चांगली असेल, जर तुम्हाला स्वामींवरती विश्वास चांगला असेल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारे अडथळे येत आहेत, तर फक्त एवढे लक्षात ठेवा, तुम्ही यापैकी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती अडत आहात, यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरती चुकत आहात. तर एकदा तुम्ही डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्था, मी कुठे चुकत आहे हे मला नक्की सांग असे म्हणा. बघा, तुमच्यापर्यंत संदेश पोहोचणार. कारण की स्वामी हे प्रत्येक भक्ताला त्यांच्यापर्यंत त्यांचा संदेश पोहोचवतात. जर तो भक्त चांगला असेल तर त्यांच्यापर्यंत चांगला संदेश पाठवणार. आणि जर तो भक्त थोडासा वाईट विचार सुद्धा करत असेल तर स्वामी त्याला समजवण्याचा प्रयत्न सुद्धा करणार. कारण की सध्याच्या वेळेत भरपूर लोकांना हा स्वामींचा अनुभव आलेला आहे. आणि अशीच एक स्वामींची गोष्ट आहे, जी गोष्ट तुम्हाला नक्कीच पाहायला पाहिजे, जे की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ती व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूरच अत्याधिक महत्त्वाची होणार आहे. म्हणून ती व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्कीच बघा. आणि आता ह्यानंतर एकदमच महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुम्ही पहिले माणूस ओळखायला शिका. कारण की सध्याच्या वेळेमध्ये माणूस हाच माणसाचा दुश्मन आहे. आत्ताच्या वेळेत आपल्याला जवळपास आपल्या खऱ्या नात्यांवरती सुद्धा विश्वास करता येणार नाही. कारण की सध्याची माणसं आपल्याच माणसाच्या प्रगतीवरती जळतात. आणि स्वामींनी हे पहिलेच सांगून ठेवलेले की पुढची जी वेळ येणार आहे, जी माझ्या भक्तांवरती वेळ येणार आहे, ती वेळ भरपूरच कठीण राहणार आहे. आणि त्या वेळेला मात करण्यासाठी मी त्यांना शक्ती सुद्धा देईन. फक्त त्या वेळेचा पुरेपूर वापर करून, त्या वेळेचा बरोबर वापर करून आमच्या स्वामी भक्तांनी त्या गोष्टीतनं बाहेर निघणे हे त्यांचे काम आहे. बाकी मी त्यांच्या सोबत आहे असे स्वामींनी स्वतःहून सांगितलेले. तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. स्वामी हे तुमच्यासोबत नेहमी आहेतच आणि स्वामी हे तुमच्यासोबत नेहमी राहणारच. फक्त तुम्ही तुमची श्रद्धा, तुम्ही तुमची निष्ठा, तुम्ही तुमचा विश्वास हा स्वामींवरती कायम राहू द्या. आणि आता ह्या पुढचं मी तुम्हाला सांगतो त्या अगोदर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्या. मी वारंवार तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे कारण की तुम्हाला स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार, स्वामींचे भक्तांवरचे प्रेम असे काही भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात. भक्तिमय व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात. परमेश्वर हे लोकांना कशी मदत करतात अशी व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहत असतात. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर यानंतर मी तुम्हाला सांगतोय ते एकदा ऐकून घ्या. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारे कष्ट करत आहात. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या परिवारासाठी काही ना काहीतरी करण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवत आहात. तर ती जिद्द कायम तशीच राहू द्या. त्या जिद्दीमध्ये कोणतीही कमी नका आणू. कारण की जो माणूस लवकरात लवकर प्रगती करतो त्या माणसाची प्रगती लवकरात लवकर संपून सुद्धा जाते. फक्त जर तोच माणूस 5 वर्ष कष्ट करून स्वतःच्या आयुष्यामध्ये यश मिळवत असेल, जर तो माणूस 5 वर्ष कष्ट करून स्वतःच्या आयुष्यामध्ये यश मिळवत असेल, तर तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी पुढे जातोच आणि त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करून दाखवतोच. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तुमची चांगली वेळ येण्यासाठी, तर ते तुमच्यासाठी अत्याधिक चांगले आहे. कारण आपली चांगली वेळ आणून देणे हे आपल्या स्वामींचे काम आहे. फक्त त्या चांगल्या वेळेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न केले हे तुमचे काम आहे. तुमचे काम कधी विसरू नका. स्वामी त्यांचे काम कधी विसरणार नाहीत. अहो, मी तुम्हाला किती वेळा सांगत असतो की स्वामी हे तुमच्या सोबतच आहेत. स्वामी हे तुमच्या सोबतच आहेत. फक्त तुम्हाला रोज चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. स्वामींच्या विचारापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. स्वामींच्या विचारापर्यंत पोहोचून तुम्हाला त्यातले समजून घेणे महत्त्वाचे आहे. आणि ते सर्व काही आपल्या चॅनलवरती येणार आहे. म्हणून एकदा नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ह्या पुढचं मी तुम्हाला सांगण्या अगोदर तुम्हाला एक सांगतो, तुम्ही नियमित श्री स्वामी समर्थ असे नाव दिवसातून
किमान 11 वेळा तरी तोंडातून काढा, कारण की हा शब्द एवढा गोड आहे, हा शब्द एवढा सुंदर आहे. जो हा शब्द तुम्ही म्हणालात तर तुमची चिंता बघा कशी नाहीशी होते. तुमचे विचार, तुमचे जे घाणेरडे विचार आहेत ते मनातून कसे बाहेर जातात. एकदा डोळे बंद करा, श्री स्वामी समर्थ म्हणा, तुमचे मन परत चांगले होईल आणि तुमचे मन अजून व्हिडिओ बघण्यास मन करेल. समजतंय ना तुम्हाला काय बोलतोय ते? जर आजचे हे म्हणणे तुम्हाला पटले असेल तर कमेंट बॉक्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ मला एकदा नक्कीच लिहून द्या. आणि तुम्हाला माझा हा आवाज आवडला की नाही, आणि या आवाजात अजून काही फरक पाहिजे का, व अजून काही वेगळं आपल्या व्हिडिओमध्ये स्वामी सेवा अजून कशी चांगली करावी असे तुम्हाला वाटत असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा तुम्हाला आजची ही व्हिडिओ पटली का. तर आज जाता जाता मी तुम्हाला फक्त एवढेच सांगून जातो, सांगत नाही, तुम्ही माझ्या सोबतच बोला. 1 2 3 श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.